सो हे गाईज वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आज आपण घेऊन जाणार आहोत तुम्हाला देवीच्या दर्शनाला. इथे मी मस्तपैकी ट्रान्झिशन मला काही जमत नाही, पण मी अशा प्रकारे रेडी झाली होते आणि मी हे ट्रान्झिशन करायचं ट्राय केलं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दर्शनासाठी खूप पाऊस पडत होता, सो म्हटलं थोड्याच अंतरावरती होतो, पण तरी सुद्धा रिक्षा घ्यावीच लागली, कारण रेडी होऊन लहान मुलाला घेऊन जायचं चालत. म्हटलं पावसामध्ये छत्री पकडायची की साडी आवरायची, अशा प्रकारे हे बाहेरचं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. अशा प्रकारे केलं होतं, तुम्ही पाहू शकता. खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि प्रत्येक वर्षी इथे वेगवेगळ्या देवीचं मूर्ती बसवतात. या वर्षी श्रीराम वरदायिनी देवी जी चिपळूणमध्ये आहे, सो त्याची प्रतिमा ह्यांनी इथे केली होती. सो ही अशी देवी होती, खूप छान अशी मूर्ती बनवली होती. हे अशा प्रकारे वहिनींचं दर्शन घेऊन झालं होतं, ओटी भरून झाली होती. नंतर मी माझं दर्शन घेतलं आणि बाबू पण इथे छान दर्शन घेत आहे. इथे अजून 3 देवींची सुद्धा प्रतिमा त्यांनी ठेवल्या होत्या. सो ते छान मैदानामध्ये लहान मुलं गरबा खेळत होते. पुन्हा आपल्या बॅक टू रुटीनमध्ये. चला पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.